नमस्कार. मी प्रभाग क्रमांक 30 मधून ओबीसी उमेदवार चंदन आगरे. मला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिल्याबद्दल मी गडकरी साहेब, फडणवीस साहेब आणि मोहनसिंह मते आणि सर्व भारतीय जनताचे मोठे पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांचे मी सर्वात पहिले तुमचे आभार मानतो की तुम्ही मला या काबिल समजलं. काय सांगणार, कोणकोणते विकासाचे मुद्दे लक्षात घेऊन आपण ही निवडणूक लढत आहात? मी विकास कामाबद्दलच विकासाचे काही कामं न झाल्यामुळे मी निवडणुकीमध्ये उतरलेलो आहो. मी त्या दिवशी एक राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे उमेदवार त्यांचा इंटरव्ह्यू तुम्ही पत्रकार लोकांनी घेतला, तुम्ही ऐकला. तर एक मला इतकं संकोची वाटलं त्याच्या इंटरव्ह्यू पाहून की त्यांना तुम्ही जेव्हा प्रश्न विचारला का तुम्ही काय घेऊन याच्यामध्ये येणार आहे, त्यांनी सांगितलं विकास. आणि त्यांनी सांगितलं का रोडचे कामं झालेले आहे, ब्रिजचे कामं झालेले आहेत आणि सर्व कामं इथे आमच्या प्रभागात झालेले आहेत. म्हणजे मोठे मुद्दे त्यांनी ते सांगितलं का केलेलं आहे. आणि त्याने सांगितलं का बाबा इथे कचऱ्याच्या गाड्या येत नाही आणि झाडूवाले येत नाही. एक दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या माणसाने इथे 15 वर्ष राज्य केलं त्याच्या प्रभागामध्ये तो नगरसेवक असताना कचरा आणि तो स्वच्छ जर तो कचरा नाही उचलला, कचरा गाड्या नाही उचलला, आरोग्य, पण त्यांनी 15 वर्ष काम काय केले? मुद्दा आहे का तो त्यांनी काम काय केले? मी नगरसेवक असताना फक्त मी भारतीय जनता पक्ष वार्ड अध्यक्ष असताना मी इथे 2 समाज मंदिर, 6 हनुमान मंदिर आणि कमी 14 शेड बनवले. आमचे सिमेंट रोडचे कामं झालेले आहेत, चेंबरचे कामं झालेले आहेत, शुगर लाईनचे कामं झालेले आहेत. काही कामं जे उर्वरित राहिलेले आहे ते मी पूर्ण आता नगरसेवक जर जनतेने मला साथ दिला आणि मी जर निवडून आलो तर एकही काम मी माझ्या कारकिर्दीमध्ये ठेवणार नाही. हे तुम्ही साक्षी. काय नवीन विजन आहे, काय नवीन करायचं ठरवलेलं आहे? नवीन विजन हे आहे की आमच्या प्रभागामध्ये एक मला मोठं वाचनालय उघडायचं आहे. स्लम असल्यामुळे इथं खूप गरीब लोकांच्या मुळे त्यांच्या शिक्षण बरोबर होऊन नाही आलं. त्यांच्या एक मोठी लायब्ररी, एक शाळा आणि आरोग्यासाठी मी एक मोठं हॉस्पिटल उघडण्याचा प्रयत्न करेल. आता निवडणूक काळ आहे, निवडणूक काळामध्ये सर्व लोक आपण जनतेत जात आहात. काय प्रमुख समस्या आपल्याला जनतेकडून मिळत आहे, काय सांगा? मोहनजी मते जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून तर अर्ध्याहून जास्त कामं आमच्या निपटलेली आहे. छोट्या चिल्लर काही कामं राहिलेले आहे. जे खूप जुन्या ज्या शुगर लाईन होत्या ते त्याला चेंज करायचे आहे. आणि आम्ही भारतीय जनता पक्षाची जी अभय योजना आणलेली आहे त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या ज्या शुगर लाईनच्या प्रॉब्लेम होते ते सर्व आता अर्ध्याहून जास्त संपलेले आहे. ते मी छोट्या लेवलवरती करून त्याचे शुगर लाईनच्या समस्या सोडवायचा प्रयत्न करेल. आणि एक मोठी समस्या होती पाण्याची, आणि आम्ही डबल डेकर पाण्याची टंकी आणि याची पुन्हा 60% मोहन भाऊच्या नेतृत्वामध्ये बनलेले आहे. त्यांची आता लाईन टाकणं सुरू आहे. ती जर लाईन या 2-3 महिन्यात झाली तर पाण्याची समस्या आमच्या प्रभागात पूर्ण संपणार आहे. माझ्या प्रभाग 30च्या मतदारांना मी हेच हात जोडून रिक्वेस्ट करीन की यापूर्वी जो 15 वर्षा पहिले जो काँग्रेसचा उमेदवार इथे होता त्यांच्याकडे बारकाईने तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे का त्यांनी 15 वर्षामध्ये तुमचा काय विकास केला. त्यांनी आपले धंदे हे ते एक जो उमेदवार आहे तो एवढा मोठा आहे का त्याला नगरसेवक बनायची गरजच नाही. त्याचे 5-5, 7-7 पी आहे आणि एवढा मोठा बिझनेस तो एवढा मोठा काम सोडून तो प्रभागात लक्ष देऊन आला आणि 15 वर्षामध्ये त्यांनी काहीच नाही केलेलं आहे. पुन्हा तो कोणत्या विजनने नगरसेवक बनायला येऊन राहिला, त्याला त्याचे धंदे सेट करायचे आहे का प्रभागाचा विकास करायचा आहे हेच समज बंद का तो निवडणूक लढून कशासाठी राहिला. कारण की 15 वर्षाचे माणूस काहीच नगरसेवक राहते एवढं काहीच विकास नाही करू शकला आणि आमच्या प्रभागात काहीच झोपडपट्ट्यामध्ये विकास झाला आहे तर तो करणार काय? आता आम्ही दत्तानगरला एक नवीन काम सुरू केले आहे सिमेंट रोडचं. नाल्याचे आमचे जे सहकारी आहे अजय खडकर त्यांच्या तिकडल्या एरियामध्ये आता तुम्ही जाऊन बघा तर किती जोराने काम सुरू आहे आमच्याला. आम्ही विकासाच्या कामाबद्दल निश्चित आहोत कारण की आमच्यावर एवढे चर्चा आहे आणि मुख्यमंत्री आणि गडकरी साहेब आमच्यासोबत आहे. खाली दिल्लीतून दिल्लीपर्यंत सरकार आमची आहे. तर हे जर काँग्रेसचे नगरसेवक जर चुकीने निवडून आला की हा कोणता उजेड पाडून गेला नाही प्रभागामध्ये आणि हा फंड कुठून आले का कुठून आले काम कुठे करेल. आता जिथून ज्यांना गठ्ठा मतदान मिळते त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊन पाहाल तर इतकी दुर्दशा आहे का मी गेलो तर मला इतकं वाईट वाटलं. तर त्या तो जागा बघून म्हटलं यांनी 15 वर्ष राहून केलं का हे मोठी समस्या. मी माझं लहानपण इथल्या एरियामध्ये गेलं म्हणून मला हर एक गल्लीची जानकारी का इथे काय काय आणि वस्तीतले 50, 100, 150 लोक रोजचे येऊन मला सांगतात की बाई काय माझ्या प्रयत्नाने जेवढे मी काम करू शकलो तेवढे मी केले.
मी जर नगरसेवक बनला तर प्रभागामध्ये एकही काम नाही ठेवणार याची मी खात्री देतो.